रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना विठ्ठल मूर्तीच्या काळासंबंधी चर्चा करत आहोत. विठ्ठल मूर्ती किंवा पांडुरंगाची मूर्ती या मूर्तीसंबंधी ज्यावेळेस आपण संप्रदाय शुद्ध विचार करतो, संप्रदायावर श्रद्धा ठेवून विचार करतो, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी किंवा पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी पंढरपुरास आले आणि त्या ठिकाणी विटेवर उभे राहिले, अशी आपल्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. पण आधुनिक अभ्यासक किंवा आधुनिक संशोधक ज्यावेळेस विठ्ठल मूर्तीसंबंधी चर्चा करतात, तर त्यावेळेस ते अनेक प्रकारचे मतं आपले व्यक्त करतात. मग त्या मतांवर चर्चा करत असताना विठ्ठल मूर्तीसंबंधी आपण 4 पुरावे बघितले होते. ते म्हणजे एक म्हणजे अभंगीय पुरावे, 2 म्हणजे पौराणिक ग्रंथातील पुरावे, 3 शिलालेखीय पुरावे आणि 4 म्हणजे जे इतर पुरावे आहेत. तर त्यामध्ये आपण पौराणिक पुरावे बघत असताना असं बघितलं होतं की पद्मपुराणामध्ये पांडुरंगाची कथा आली आहे. पण त्या ठिकाणी जी कथा आली आहे त्या कथेमध्ये पांडुरंगाच्या मूर्तीचा काळ निश्चित होईल अशी कोणतीही माहिती स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि ज्यावेळेस आपण अभंगीय पुरावे बघितले होते, तर जवळपास आपल्या सर्वच वारकरी मंडळींची आणि आपल्या वारकरी संतांची ही मान्यता आहे की विठ्ठल अर्थात पांडुरंग हे पुंडलिकाच्या भेटीसाठी आले होते आणि त्या ठिकाणी विटेवर उभे राहिले. तर अशी आपली संप्रदायाची आपली श्रद्धा आहे, मान्यता आहे. पण आधुनिक अभ्यासक याविषयी वेगवेगळे मतांतरे मांडतात. मग त्यावर अनेक वादविवाद सुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता असते. 8व्या शतकामध्ये जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांनी पांडुरंग अष्टक लिहिलंय. आता ज्या अर्थी शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टक लिहिलंय, त्या अर्थी पांडुरंगाची मूर्ती किंवा पांडुरंग हे दैवत, विठ्ठल हे दैवत शंकराचार्यांच्या अगोदर, म्हणजे शंकराचार्य जर 8व्या शतकात झाले असतील तर पहिल्या शतकापासूनच पांडुरंग हे दैवत प्रसिद्ध असण्याची शक्यता आहे. परंतु आधुनिक काही संशोधकांच्या मते आताची जी आपली पंढरपूरची जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती शंकराचार्य किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातली नाही. बरं, ती तुकोबारायांच्या काळातीलही नाही असं त्यांचं मत आहे. ती खूप अलीकडची आहे असं ते सांगतात. तर त्यावर बघत असताना आपण अनेक प्रकारच्या चर्चा मागील भागांपर्यंत केल्या. पण हे सगळं बघत असताना ज्यावेळेस आपण संप्रदाय शुद्ध विचार करतो, त्यावेळेस आपल्या संतांनी ही जी पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती जवळपास ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज यांच्याही पूर्वीची आहे. स्वतः ज्ञानदेव महाराज अर्थात ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज, संत नामदेव महाराज यांच्याही अभंगामध्ये आपल्याला ह्या मूर्तीचे उल्लेख सापडतात. आणि ही मूर्ती त्यांच्याही पूर्वी होती हे आपल्या संप्रदायाच्या जे अभंगीय किंवा इतर जे साहित्य आहे आपल्या संतांचं त्याद्वारे सिद्ध होते. त्यामुळे संप्रदाय शुद्ध विचार केला तर असं दिसतं की संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्याही पूर्वी विठ्ठल भक्त होते, अर्थात पांडुरंग भक्त होते आणि पंढरपूरला यात्रा भरत होते. तर पौराणिक आणि अभंगीय पुरावे झाल्यानंतर आपण आता शिलालेखीय पुरावे या पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी किंवा त्या विठ्ठल देवतेसंबंधी काही आहेत का,
किंवा आहेत तर कोणते ते आज बघणार आहोत. तर आता आपण तिसऱ्या पुराव्यांकडे वळू. तिसरे पुरावे म्हणजे शिलालेखीय पुरावे. या बाबतीत 3 पुरावे भरभक्कम आहे. एक श्री पांडुरंगाच्या मंदिरातील 84चा शिलालेख शेके 1995 मधील. दुसरा त्यातील 16 खांबीस जाताना वरच्या बाजूस असलेल्या शिळेवरील संस्कृत शिलालेख शेके 1149 मधील. व तिसरा श्री क्षेत्र आळंदी येथील हरिहरेंद्र स्वामींच्या मठात सापडलेल्या कोणी कृष्ण स्वामींच्या समाधीवरील शेके 1131 मधील चैत्रवद्य दशमी पौमवासरचा. या तिन्हीची चर्चा राजवाडे, पांगरकर वगैरेंनी केली आहे. तूर ताम्हास येथे शेवटच्या लेखाचा विचार करणे आहे, कारण तो सर्वात जुना आहे. तत्संबंधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्या कृष्णस्वामीच्या समाधीवर हा उल्लेख सापडतो तीवर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत व ही समाधी पंढरपुरातील नसून श्री क्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानदेव यांच्या जन्माच्या पूर्वी 60 वर्षापूर्वीची आहे. अर्थात काय, तर हा जो तिसरा शिलालेख हरिहरेंद्र स्वामींच्या मठात सापडलेला आहे. कृष्ण स्वामींच्या समाधीवरील शेके 1131 मधील हा शिलालेख हा पंढरपूरचा नसून आळंदीचा आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माच्याही 60 वर्षापूर्वीचा आहे. अर्थात यावरून इतके निश्चित होते की श्री विठ्ठल रुक्मिणी हे दैवत श्री ज्ञानदेव यांच्या कालाच्या पूर्वी 400-500 वर्षे चांगलेच प्रसिद्ध असावे व श्रीमद आचार्यांनी अर्थात आद्य शंकराचार्य यांनी यावर पांडुरंग अष्टक लिहिलं आहे. ही गोष्ट आज बरोबर विचारात घेतल्यास हे दैवत शालिवाहन शकाच्या आरंभीस 2-3 शतकांपासून भरभराटीत असावे असे निश्चित मानण्यास हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण हे 3 शिलालेख बघितले. आणि चौथा जो इतर जे पुरावे, तर त्यामध्ये आतापर्यंत आम्ही ज्यांचा उल्लेख केला नाही व जास्त 4थ्या नंबरचा पुराव्यात घातले याचे कारण इतिहास तज्ज्ञांच्या कसोटीने जो अजून तावून सुलाखून उरलेला नाही असा मालुतारण नामक ग्रंथाचा पुरावा. अर्थात काय की इतिहास तज्ज्ञांच्या मते हा जो मालुतारुण नामक ग्रंथ आहे याची निश्चितता अर्थात विश्वसनीयता अजून सिद्ध झाली नाही. म्हणजे मालुतारण नामक ग्रंथ आहे, पण त्याची जी विश्वसनीयता इतिहासाच्या दृष्टीने ती अजून पटली नाही आहे. त्यामुळे याची विश्वसनीयता ठरल्यास श्री पांडुरंग मूर्तीचा शालिवाहन शके 4-5 पासून इतिहास सापडतो असे सिद्ध होईल. मालुतारण हा ग्रंथ मालू नावाच्या इसमाने लिहिला. अर्थात मालुतारण हा ग्रंथ कोणत्या तरी मालू नावाच्या माणसाने लिहिला आहे. तो जातीचा सोनार होता. या ग्रंथाचे 32 अध्याय आहेत. मालुतारण ग्रंथातील उतारा लागूपुरता पुढे देत आहोत. म्हणजे मालुतारुण ग्रंथामधील जो उतारा आहे तो ते पुढे देत आहेत. विक्रम राजाने शालिवाहनास मारण्याचा विचार केला. मोठे लष्कर घेऊन त्याच्यावर हल्ला केला. शालिवाहन व त्याचा प्रधान रामचंद्र पंत सोनार हे फिकरीत पडले. तोच अकस्मात 4 कोळी सरदार 10,000 सैन्यानिशी त्यास येऊन मिळाले. त्यांची नावे सावजी व दरभाजी आघाटराव, 2 कामाजी व दामाजी नेहतराव, 3 देवजी व केरुजी अभंगराव व 4 नाभाजी व सकू परचंडराव या 4 सरदारांनी मोठा पराक्रम केला व रामचंद्र पंतास जय मिळाला. त्याने प्रसन्न होऊन त्यास 4 दिशेस स्थापन केले व त्याबद्दल सनदा करून दिल्या. म्हणजे ह्या 4 कोळी सरदारांनी या शालिवाहन राजा आणि त्यांचे प्रधान रामचंद्र पंत यांना मदत केली विक्रम राजांच्या विरोधात.
आणि त्यांना विजय प्राप्त करून दिला आणि त्याच्यावर ते खुश होऊन त्यांना काही सनदा त्यांनी दिल्या, 4 दिशे 4 सनदा करून दिल्या. नंतर राजा विक्रम यास सर्व देव सांगतात, म्हणजे राजा विक्रम यास सर्व देव सांगतात की तुमचा शक संपला आहे, आता शालिवाहन शेक सुरू होणार आहे. ही सगळी माहिती मालुतारण नामक ग्रंथातील आहे, म्हणजे त्या ग्रंथातील हा उतारा आपण वाचू राहिलो. विक्रमाने ते कबूल केले, म्हणजे या जे विक्रम राजाला देव सांगतात की तुमचा शेक संपला आहे आणि आता शालिवाहन शेक सुरू होणार आहे. त्यात विक्रम राजाने ते कबूल केले. सर्व वस्त्रे शालिवाहनाच्या स्वाधीन केली व आपण स्वस्थ बसली. प्रथम नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा रोज रविवार. पुढे दिंडीरवनात वस्ती 3 योजने केली. दिंडीरवनातील झाडे तोडून वस्ती केली. मल्लिकार्जुनाचे देऊळ, पांडुरंगाचे देऊळ, इथं बघा त्यामध्ये उल्लेख सापडतोय. मल्लिकार्जुनाचे देऊळ, पांडुरंगाचे देऊळ, मध्यभाग ओवरी व बाजूस दरवाजे व 1,00,000 रुपये महाद्वार, पुंडलिकराय वस्ती करून पांडुरंग नगरी पंढरपूर स्थापन केली. म्हणजे मल्लिकार्जुनाचे देऊळ, पांडुरंगाचे देऊळ, मध्यभाग ओवरी व बाजूस दरवाजे, 1,00,000 रुपये महाद्वार, पुंडलिकराय वस्ती करून पांडुरंग नगरी पंढरपूर स्थापन केली. पांडुरंग प्रसन्न होऊन रामचंद्र पंतास भेट दिली. महाद्वारापासून मारुतीपर्यंत वस्ती अर्पण केली व 4 कोळी सरदारास पांडुरंगाच्या भोवती वस्ती करून दिली. शालिवाहन राजाने सर्व मालकी रामचंद्र पंतास दिली. रामचंद्र पंताने प्रत्येक कोळी सरदारास 1,000 याप्रमाणे सैन्य, पुंडलिक, विठ्ठल, मल्लिकार्जुन, काळभैरव वगैरे देवतांची उत्पन्ने वंश परंपरा करून दिली. शके 5 अक्षरी सुंदर नाम संवत्सरे चैत्र शुद्ध सप्तमी रविवार देशमुख देशपांडे पाटील पटवारी 48 चाहूर जमीन इनाम करून दिली आहे. हा समग्र ग्रंथ जो आहे तो शुद्ध नाही आहे व त्याची जी लेखी प्रत आहे ती आम्हास पाहण्यास मिळाली नाही असे दांडेकर मामा म्हणतात. त्यांच्या छापील प्रतीवरून हा उतारा दिला आहे. म्हणजे ह्या ग्रंथाची जी छापील प्रत आहे, मूळ प्रत ती काही पाहण्यास आली नाही, पण ती जी छापील प्रत आहे त्या छापील प्रतीवरून वरील उतारा त्यांनी दिला आहे मामासाहेब दांडेकरांनी. या ग्रंथाची विश्वसनीयता ठरल्यास श्री पांडुरंगा संबंधीने ऐतिहासिक माहिती बरीच जुनी मिळते अशी सिद्ध होईल. म्हणजे काय तर या ग्रंथाची ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीयता सिद्ध झाल्यास श्री पांडुरंगा संबंधाने ऐतिहासिक माहिती बरीच जुनी मिळते सिद्ध होईल. श्री पांडुरंग मूर्तीच्या कालनिर्णयाच्या बाबतच्या पुराव्याची चर्चा पुरी करण्यापूर्वी त्या मूर्तीसंबंधी जे 2-3 महत्त्वाचे समज चर्चिले जात आहेत त्याचा विचार करणे आवश्यक आहे. जे समज आहे ते इतके महत्त्वाचे आहे की त्याचे निर्णय जर योग्य लागले नाही तर वारकरी समाजातील बहुत लोकांच्या श्रद्धेस धक्का बसण्याचा संभव आहे. म्हणून थोडी का होईना त्यांची चर्चा करून त्या संबंधी काय निर्णय मांडता येतो हे पाहणे शक्य आहे. म्हणजे मामासाहेब दांडेकर, आपले गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणतात की विठ्ठल मूर्ती संबंधी 2-3 असे काही समज काही अभ्यासकांमध्ये आहे. जर त्याचा योग्य असा निर्णय लावला नाही तर आपल्या वारकरी समाजाची खूप मोठी श्रद्धेस धक्का बसण्याचा संभव आहे. तर यापैकी पहिला समज असा आहे की ही मूर्ती जैनांची आहे, दुसरा ही मूर्ती कर्नाटकी आहे व तिसरा मुले कुठार स्वरूपाचा म्हणजे पंढरपूरच्या देवळात असणारी आजची मूर्ती ही शंकराचार्य ज्ञानोबा यांच्या वेळची तर नव्हेच नव्हे, पण ही तुकोबांच्याही वेळेची नाही असे काही अभ्यासक म्हणतात. तर या प्रत्येकाच्या थोडक्यात आपण विचार पुढील भागांमध्ये करू. तर पुढील भागात निश्चित भेटू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.